आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जे काही करतो त्यातले किती निर्णय खरंच निर्णय असतात आणि किती निव्वळ सवय. द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकाच्या आधारे आज आपण आपल्या सवयींमागचं विज्ञान उलगडणार आहोत आणि हो, त्या बदलण्याची गुरुकिल्लीसुद्धा शोधणार आहोत. चला एका अशा आकड्याने सुरुवात करूया जो कदाचित तुम्हाला धक्का देईल. संशोधनानुसार आपल्या रोजच्या तब्बल 40% जास्त कृती या आपण विचारपूर्वक घेतलेले निर्णय नसतात, तर त्या फक्त आणि फक्त सवयी असतात. म्हणजे जवळपास अर्धा दिवस आपण ऑटो पायलट मोडवर चालतोय असं समजा. आणि हीच गोष्ट आपल्याला लिसा ॲलनच्या एका अविश्वसनीय कथेकडे घेऊन जाते. एका बाजूला कर्जबाजारी, लठ्ठ, धूम्रपान करणारी लिसा आणि काही वर्षांनी दुसऱ्या बाजूला एक मॅरेथॉन धावपट्टू, कर्जमुक्त आणि यशस्वी लिसा. हा बदल इतका मोठा आहे की साहजिकच प्रश्न पडतो, हे झालं तरी कसं? तर मग चला आपण लिसाच्या गोष्टीत जरा खोलवर शिरूया आणि समजून घेऊया की इतका मोठा बदल कसा शक्य झाला. केरोमध्ये घेतलेला एक साधा निर्णय तिच्या संपूर्ण आयुष्याला कशी कलाटणी देतो हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. वयाच्या 34व्या वर्षी लिसाचं आयुष्य अक्षरशः कोसळं होतं. नवऱ्याने तिला दुसऱ्या स्त्रीसाठी सोडलं, डोक्यावर $10,000चं कर्ज होतं आणि धूम्रपान, मद्यपान यांसारख्या वाईट सवयींनी तिला घेरलं होतं. कोणतीही नोकरी एका वर्षापेक्षा जास्त काळ टिकत नव्हती. हा घटस्फोट तिच्यासाठी एक असा टर्निंग पॉइंट ठरला ज्याने सगळं काही बदललं. या सगळ्यापासून पळून जाण्यासाठी ती अचानक कायरोला गेली आणि तिथेच त्या हॉटेलच्या खोलीत हताश बसलेली असताना तिच्या मनात एक विचार चमकला. तिला वाटलं की आयुष्यात किमान एका गोष्टीवर तरी तिचं नियंत्रण हवं आणि त्याच क्षणी तिने एक शक्तिशाली निर्णय घेतला. पण मग मूळ प्रश्न तोच राहतो की हे कसं शक्य झालं? फक्त एक निर्णय आणि त्याने सगळं आयुष्य बदलून गेलं? याचं उत्तर आपल्या मेंदूच्या रचनेत दडलेलं आहे. आणि हे विज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला एका व्यक्तीची मदत घ्यावी लागेल, युजीन पॉली किंवा ई.पी. त्याची केस इतकी विचित्र आहे की त्यातून सवयी कशा काम करतात याचा थेट उलगडा होतो. युजीनला व्हायरल एन्सेफलायटिस नावाचा एक गंभीर आजार झाला होता. कल्पना करा, या आजारामुळे त्याच्या मेंदूचा तो भागच नष्ट झाला जो आठवणी साठवून ठेवतो. त्यामुळे तो नवीन आठवणी तयारच करू शकत नव्हता. आणि इथेच खरी गंमत आहे. बघा, एका बाजूला त्याला त्याच्या डॉक्टरचं नाव आठवत नाहीये, आज कोणता वार आहे हे माहीत नाही, पण दुसऱ्या बाजूला तो घरातलं बाथरूम अगदी बरोबर शोधतोय आणि रोज सकाळी फिरायला सुद्धा एकटा जातोय. त्याच्या दैनंदिन सवयी पूर्णपणे अबाधित होत्या. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. सवयी आणि स्मरणशक्ती या मेंदूच्या दोन पूर्णपणे वेगळ्या भागांमध्ये काम करतात. म्हणूनच तर तो घराचा नकाशा काढू शकत नव्हता, पण रोज फिरायला जाऊन बरोबर घरी परतायचा. शास्त्रज्ञांनी यालाच हॅबिट लूप किंवा सवयीची साखळी असं नाव दिलं आहे. हा आपल्या मेंदूचा एक शॉर्टकट आहे. याला 3 टप्प्यांत विभागता येतं. पहिला म्हणजे इशारा, जो मेंदूला सांगतो चला ऑटोमॅटिक मोड सुरू करा. मग येते कृती, म्हणजे जी सवय आपण करतो, आणि शेवटी येतं बक्षीस, ज्यामुळे मेंदूला ही साखळी परत वापरायला प्रोत्साहन मिळतं. ओके, तर आता आपल्याला सवयीमागचं विज्ञान कळलंय. आता परत एकदा लिसा ॲलनच्या कथेकडे वळूया आणि बघूया की तिच्या बाबतीत हे सगळं कसं लागू पडलं. तिने कायरोमध्ये एक ध्येय ठरवलं होतं, इजिप्तच्या वाळवंटात ट्रेकिंग करायचं. पण या ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर एक मोठा अडथळा होता, तिची धूम्रपानाची सवय. तिला ते सोडावंच लागणार होतं. तिने नकळतपणे ज्या एका सवयीला लक्ष केलं तिलाच संशोधक कीस्टोन हॅबिट म्हणतात. म्हणजे एक अशी मूळ सवय की जिला बदलला ना की मग चांगल्या बदलांची एक साखळीच तयार होते. अगदी पहिल्या डॉमिनोला धक्का दिल्यावर बाकीचे जसे आपोआप पडत जातात तसंच काहीसं. बघा हे कसं घडलं. तिने फक्त धूम्रपान सोडण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यातून काय झालं, तिला धावण्याची सवय लागली. धावण्यामुळे तिच्या खाण्याच्या सवयी सुधारल्या. मग हळूहळू आयुष्यात शिस्त आली. त्यामुळे आर्थिक सवयीही सुधारल्या आणि बघता बघता तिने शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःचं घर घेतलं. एका सवयीने पूर्ण आयुष्य बदललं. या सगळ्याचा अर्थ काय? तर एक खूप मोठी आणि एम्पॉवरिंग गोष्ट आपल्या लक्षात येते. ती म्हणजे आपल्या सवयी आपल्या नियंत्रणात असू शकतात. आपल्या सवयी ते आपलं नशीब किंवा नियती नाहीत. अगदी जुन्यातल्या जुन्या आणि खोलवर रुजलेल्या असल्या तरी त्या बदलता येतात. त्यांचं विश्लेषण करता येतं आणि त्यांना आपल्या हवं तसं वळवता येतं. तर हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यात अशी कोणती एक मूळ सवय असू शकते जी बदलल्यास बाकी सगळं आपोआप योग्य मार्गावर येईल? याचा विचार नक्कीच करायला हवा.